नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपले आर्थिक व्यवहार. तुम्हाला असं वाटत असेल की आपण जे काही व्यवहार करतो ते कोणाला समजतील किंवा समजणार नाहीत. मित्रांनो, तसे नाही. याच्यावर नजर ठेवणारी एक यंत्रणा आहे. आपले आर्थिक व्यवहार म्हणजे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग. पण कधी विचार केला आहे का की या व्यवहारांवर नजर ठेवणारी एक गुप्त यंत्रणा देखील आहे? होय, आपण बोलत आहोत सिबिल क्रेडिट स्कोअरच्या बद्दल. आजच्या व्हिडिओत आपण सिबिल क्रेडिट स्कोअर म्हणजे काय, त्याची कार्यपद्धती कशी आहे आणि हे आपल्या आर्थिक व्यवहारांवर कसा प्रभाव टाकतो हे सविस्तर जाणून घेणार आहोत. आपण जाणून घेऊया की आपला सिबिल रिपोर्ट कसा मिळवायचा, बँका यामध्ये काय तपासतात आणि त्यात असलेल्या चुकीची सुधारणा कशी करायची. तुमच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि यशस्वी भविष्यासाठी हा व्हिडिओ बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या क्रेडिट स्कोअरबद्दल अधिक जागरूक व्हा. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, महत्त्वाच्या प्रश्नांनी सिबिल क्रेडिट स्कोअर म्हणजे काय आणि त्याची गणना कशी होते, आपला सिबिल क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी कोणते उपाय करू शकतो, सिबिल रिपोर्टमधील विविध प्रकार कोणते आहेत आणि त्यांचा अर्थ काय, आपला सिबिल रिपोर्ट मिळवताना कोणती माहिती आवश्यक असते, बँका आपल्या सिबिल रिपोर्टमध्ये कोणती तपासणी करतात आणि ते का महत्त्वाचे आहे, सिबिल रिपोर्टमध्ये चुकीची माहिती आढळल्यास त्याची सुधारणा कशी करता येईल, सिबिल स्कोअर कमी असला तर कर्ज घेण्यात कोणती अडचण येऊ शकते, सिबिलच्या कार्यपद्धतीचा आपल्या आर्थिक व्यवहारांवर काय परिणाम होतो, आपला सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी कोणत्या आर्थिक सवयी अंगीकाराव्यात, सिबिल रिपोर्ट आधारित निर्णय घेताना आपल्याला काय लक्षात ठेवले पाहिजे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडत असतो. आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सिबिल स्कोअर कसा मिळवायचा, जर तुम्हाला लोनची गरज असेल आणि जर त्यात तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला लोन मंजूर होण्यास खूपच सुलभ होते. तुम्ही कोणत्याही लोनसाठी अर्ज करता तेव्हा बँक सिबिलकडून तुमचा क्रेडिट इतिहास जाणून घेते आणि सिबिल रिपोर्टच्या आधारे बँक तुम्हाला लोन द्यायचे की नाही द्यायचे याचा निर्णय घेते. आणि ही माहिती तुम्हाला नसते की तुमचं पूर्ण रेकॉर्ड हे कोण पाहते. सिबिल क्रेडिट स्कोअर हा 3 आकड्यांचा स्कोअर असतो जो व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्रीच्या आधारे गणती करून काढण्यात येतो. त्यावरून त्या व्यक्तीला किती लोन दिले जाऊ शकते ते निश्चित केले जाते. तुम्ही किती रकमेची परतफेड करू शकता आणि तुम्हाला किती लोन दिले जाऊ शकते याचा अंदाज त्यावरून मिळत असतो. सिबिल हे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेडचे संक्षिप्त रूप आहे. ते क्रेडिट इन्फॉर्मेशन ऑफ इंडियाच्या सेंट्रल रिपॉझिटरी प्रमाणे कार्य करते. जवळजवळ 500 बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स सिबिलचे क्लायंट आहेत. ते प्रत्येक ग्राहकाच्या संबंधित सर्व आर्थिक माहिती देतात. क्रेडिट कार्डची खरेदी, क्रेडिट कार्डचा भरणा, लोनच्या EMIचा भरणा, लोनच्या परतफेडीमधील डिफॉल्ट, लोनविषयीची विचारपूस इत्यादी गोष्टींची ते माहिती देतात. अशा प्रकारे सिबिल प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक इतिहास जमा करून ठेवतात जो चांगला किंवा वाईट असू शकतो. बँकांसाठी नवीन लोन देते वेळेस ग्राहकांविषयीची ही माहिती खूपच उपयोगी ठरते. जर ग्राहकाचा इतिहास खराब असेल तर बँक त्यांना लोन देण्यास नकार देऊन त्यांच्या NPSमध्ये वाढ होण्यास अटकाव करू शकतात. आता जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिबिल रिपोर्टचे प्रकार. सिबिल रिपोर्टचे प्रकार हे 2 प्रकारचे असतात. सिबिल CIR रिपोर्ट, CRI क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा मूलभूत रिपोर्ट होय, ज्यात लोन घेणाऱ्या व्यक्तीची क्रेडिट पेमेंट हिस्ट्री तसेच त्याने घेतलेले सर्व लोन आणि क्रेडिट कार्डाची माहिती असते. त्यात सर्व प्रकारचे लोन, क्रेडिट कार्ड, परतफेडीचा इतिहास वगैरेची माहिती देण्यात येते. या रिपोर्टची किंमत 154 रुपये असते. आता त्यात आधुनिक बदल होऊ शकतात हे सुद्धा पाहावं लागेल. दुसरा प्रकार आहे सिबिल ट्रान्स युनियन स्कोअर. हा 3 आकड्यांचा नंबर स्कोअर आहे ज्यात तुमची क्रेडिट हिस्ट्री असते. CIR मध्ये अकाउंट आणि एन्क्वायरी विचारपूसच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीचा उपयोग करून हा स्कोअर दिला जातो. हा 3 आकड्यांचा स्कोअर 300 ते 900 पॉईंटचा असतो. तुमच्या लोन अर्जासाठी स्कोअर जेवढा अधिक तेवढे जास्त अनुकूल. ह्या रिपोर्टची किंमत
₹470 आहे. आधुनिक बदल झाले असतील तर नोंद घ्यावी. अजून एक नोंद अशी की लोन देणारी बँक किंवा आर्थिक इन्स्टिट्यूशन किंवा इतर कोणतीही संस्था जी सिबिल ट्रान्स युनियन स्कोअरचा उपयोग करतात त्या प्रत्येकाच्या चांगल्या स्कोअरसाठी आपापले मापदंड असतात. उदाहरणार्थ 680चा स्कोअर एका बँकेसाठी लोन देण्यासाठी पुरेसा असू शकतो, पण तोच स्कोअर इतर बँकांसाठी अपुरा असू शकतो. मित्रांनो, आकडा लक्षात ठेवा. 680चा स्कोअर. सिबिल रिपोर्ट कसा मिळवला जाऊ शकतो हे आता पाहूया. सिबिल रिपोर्ट मिळवण्यासाठी 2 प्रकारे अर्ज केला जाऊ शकतो. ऑनलाईन पण अर्ज केला जाऊ शकतो आणि ऑफलाईन पण अर्ज केला जाऊ शकतो. सिबिल रिपोर्ट मिळवण्यासाठी अधिक माहिती सिबिलच्या वेबसाईटवर मिळवली जाऊ शकते. ती वेबसाईट आहे, ऐकून घ्या काळजीपूर्वक, www.cibil.com/क्रेडिट स्कोअर. सिबिल रिपोर्टमध्ये बँका साधारणपणे कशाची तपासणी करतात? लोन द्यावे की नाही हे निश्चित करण्यासाठी बँका साधारणपणे सिबिल रिपोर्टमध्ये दर्शवलेल्या काही बाबींची तपासणी करते. ते कोणते? सध्या कोणते लोन सुरू आहे की नाही आणि ते केव्हा पूर्ण होईल, सध्या जवळ कोणते क्रेडिट कार्ड आहे की नाही आणि त्याची मुदत किती आहे, EMI किंवा क्रेडिट कार्ड पेमेंटचा रेकॉर्ड जर तुम्ही काही दिवस परतफेड केली असेल तर त्याची माहिती CIRमध्ये दर्शवलेली असते. गेल्या 5 वर्षात व्यक्तीने किती वेळेस लोनसाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला आहे हे सुद्धा माहिती तपासतात. लोनची परतफेड करण्याची क्षमता काय आहे, सर्व बँक खात्यांची माहिती, सर्व खात्यात जमा असलेली रक्कमसुद्धा त्यांना माहिती होते. घराचा पत्ता किती वेळेस बदलण्यात आला ते सुद्धा त्यांना माहिती होते. जीवनसोबतीची क्रेडिट हिस्ट्री आणि परतफेडीचा रेकॉर्ड हे सुद्धा ते तपासतात. विलंबित परतफेडीच्या बाबतीत एखादी सेटलमेंट झाली असेल तर त्याची सुद्धा माहिती तपासतात. सिबिलमध्ये तुमच्या पॅन कार्डची एंट्री केल्याने बँकांना ही सर्व माहिती अगदी सहजतेने मिळत असते. अनेकदा क्रेडिट कार्डच्या मार्फत केलेल्या परतफेडीविषयी एखादा विवाद किंवा परतफेडी बाकी असेल आणि बँकेने सेटलमेंट करून रकमेची वसुली केली तर त्याची माहिती पण सिबिलमध्ये येत असते. सिबिल रिपोर्टमध्ये असलेल्या चुकीची सुधारणा कशा प्रकारे करता येईल? तुम्हाला सिबिल रिपोर्ट मिळाला आणि त्यात तुम्हाला एखादी चूक आढळली तर तुम्ही लगेच बँकेला संपर्क करून त्या चुकीविषयी माहिती दिली पाहिजे आणि त्यात शक्य तितक्या लवकर सुधारणा करून घेतली पाहिजे. या सुधारणांची माहिती सिबिलला शक्य तितक्या लवकर द्यावी. मित्रांनो, आता आपण सिबिल, क्रेडिट स्कोअर आणि रिपोर्ट संबंधी महत्त्वाचे मुद्दे पाहिले. हे लक्षात ठेवा. आपल्या आर्थिक व्यवहारांचा प्रभाव आपल्या सिबिल स्कोअरवर असतो आणि तो आपल्याला बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी किती विश्वासार्ह आहात ते ठरवतो. आपला सिबिल रिपोर्ट कसा मिळवायचा, बँका कोणती तपासणी करतात आणि रिपोर्टमधील चुका कशा सुधारायच्या याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या आर्थिक भविष्याची दिशा बदलू शकता. जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य साधायचे असेल तर सिबिल क्रेडिट स्कोअरवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या गुप्त यंत्रणेचा उपयोग करून तुमच्या आर्थिक व्यवहारांना एक नवा मार्ग देण्याची संधी चुकू नका. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक नक्कीच वाटला असेल. तुमच्या अनुभवाबद्दल कमेंट्समध्ये सांगा आणि अशा आणखी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या आर्थिक भवितव्यासाठी शुभेच्छा.